नमस्कार, मी अश्विनी कृषी जागरण मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समर्थन करते। नमो शेतकरी योजनेची 4थी हप्त्याची प्रतीक्षा करणारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच पेमेंट मिळणार आहे। नमो शेतकरी योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आर्थिक सहायता प्रदान करते। सरकार पात्र शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये वार्षिक आर्थिक सहाय्य देते। या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त सहाय्य मिळेल। लाभार्थ्यांना आता योजनेच्या 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना 2000 ते 6000 प्रतिवर्ष आर्थिक सहायता मिळेल। प्राधिकरण दर 4 महिन्यांनी नमो शेतकरी योजनेच्या पेमेंट प्रक्रिया करतो। योजनेचा पहिला पेमेंट 26 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला होता, पण काही कारणामुळे 4थ्या हप्त्यात उशीर झाला आहे। आता अहवालानुसार लाभार्थ्यांना जुलै 2024 मध्ये त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पेमेंटची रक्कम मिळू शकते। शेतकरी त्यांच्या नमो शेतकरी पेमेंटची स्थिती आणि पुढील पेमेंट मिळवण्यासाठी या प्रकारे स्थिती तपासू शकतात। सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा आणि योजनेसाठी आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा किंवा आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि आपली नोंदणी विसरले असल्यास आपला पंजीकरण क्रमांक पहा वर क्लिक करा आणि आपली नोंदणी क्रमांक प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक सत्यापित करा। त्यानंतर बॉक्समध्ये कॅप्चा प्रविष्ट करा आणि ओटीपी सत्यापनासाठी मोबाईल ओटीपी प्राप्त करावर क्लिक करा। एकदा ओटीपी सत्यापन पूर्ण झाल्यावर आपली लाभार्थी स्थिती इतर खाते आपले खाते तपशीलमध्ये NSMSY अंतर्गत पूर्ण झालेले पेमेंट देखील तपासू शकता। तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील। नमो शेतकरी योजनेच्या पेमेंटसाठी पात्र लाभार्थ्यांना आपले आगामी पेमेंट प्राप्त करण्यासाठी या गोष्टी सुनिश्चित कराव्या। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांकडे आधारशी जोडलेले बँक खाते असलेच पाहिजे। प्राधिकरण लाभार्थ्यांना आधारशी जोडलेल्या बँक खात्यात बहुतेक पेमेंट लाभार्थ्यांना अमान्य बँक खात्यांमुळे किंवा बंद बँक खात्यांमुळे गायब होतात, त्यामुळे आपले बँक खाते कार्यरत आहे की नाही हे तपासा। शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणीकृत असलेच पाहिजे आणि योजनेअंतर्गत लाभ घेतले पाहिजेत, कारण महाराष्ट्र सरकार पीएम किसान योजनेच्या सूचीतून आर्थिक सहायता प्रदान करेल। तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितींसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी। नमस्कार।